संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल श्रावण मास प्रवचन मालेमध्ये मनपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या विषयावर आपली चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना ठाऊक असेलच, पहिलाच श्लोक ज्याच्यावरती आपण सखोल चर्चा करत आहोत। तपोभी क्षीणपापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणां अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते। आचार्य शंकर सांगतात की हे आत्मबोध मी कोणाकरता सांगत आहे की ज्यांचे पापक्षय झालेले आहेत। कसे? तपाच्या माध्यमातून, आणि ज्यांचे मन शांत असून ज्यांच्या मनात वैराग्य आहे, या संसाराच्या प्रलोभनाप्रती त्यांचं मन आकर्षित होत नाही। तपाची चर्चा आपण सविस्तर आतापर्यंत केलेली आहे आणि आता आपण चर्चा करत आहोत की आपलं मन की जे साधारणपणे लौकिक प्रलोभनाकडे फार धावत असतं, तर त्याला कसं आवरायचं त्याच्याकरता 4 साधन चतुष्टय, 4 साधन असे सांगितले आहे। विवेक चूडामणीचा आपण संदर्भ घेत आहोत आणि त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, शमदमादी, षडसंपत्ती आणि मोक्ष हे 4 साधने सांगितली आहेत। आणि पहिले 2 म्हणजेच विवेक आणि वैराग्य याची चर्चा आपण आतापर्यंत केलेली आहे। आज षडसंपत्ती याची सुरुवात करूया। म्हणजेच काय? षडसंपत्ती म्हणजेच की साधकाच्या जीवनामध्ये 6 प्रकारची संपत्ती असली पाहिजे, आणि ते म्हणजे शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान। या संपत्तीशिवाय साधक आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्तीच्या मार्गावरती मार्गक्रमण करू शकत नाही। आपल्याला तीर्थयात्रा करायची असते, तर त्या तीर्थयात्रेकरता आपण काय करतो? आपल्याकडे काही अर्थ आपण घेऊन जात असतो का? कारण की तिकडे आपल्याला इतर ठिकाणी निवास करायचा असतो, बाहेर खायचं असतं, त्याच्यानंतर प्रवास करायचा असतो, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी अशा असतात की जिथे आपल्याला अर्थ लागत असतो। संपत्तीशिवाय ही यात्रा शक्य नसते। तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा या मार्गावरती क्रमण करण्याकरता जे आपल्याला जिथे पोहोचायचं आहे ते आहे मोक्ष, आणि हा प्रवास सुरू आहे। तर या मार्गामध्ये लौकिक जीवनाचा अर्थ कामी येत नसतो। या जीवनामध्ये जे कामी येत असतं म्हणजे षडसंपत्ती, आणि ते म्हणजे आज त्याचा जे संपत्तीमधला जो पहिला एक भाग आहे त्याची चर्चा करूया। शम। हे शम कशाला म्हणतात हे आधी आपण विवेक चूडामणीच्या या ग्रंथातून समजण्याचा प्रयत्न करू आणि मग पुढे जाऊ। आचार्य शंकर यांनी विवेक चूडामणीमध्ये असं सांगितलं आहे, विरज्य विषय प्राता दोष दृष्ट्या मुहुर्मुहुः स्वलक्षे नियतावस्था मनसः शम उच्यते।
विरज्य विषया व्राता दोष दृष्ट्या मुहुर्मुहु. मुहुर्मुहु म्हणजे सारखं सारखं, रिपीटेडली. स्वलक्ष्ये नियतावस्था मनसः शम उच्यते. की विरज्य विषया व्राता म्हणजेच काय की हे जे संसारमध्ये जे सगळं काही हे जे प्रलोभन आहेत ज्यांचं आपण साधारणपणे भोग घेत असतो किंवा जे आपल्याला मनाला आकर्षित करत असतात, जे इंद्रियांचे विषय आहेत त्या विषयांप्रती दोष दाखवून त्या वैराग्याद्वारे मनाला मोक्षाकडे किंवा ब्रह्मतत्वाकडे संयमपूर्वक लावणे म्हणजे शम. विरज्य विषय व्राता, विरज्य म्हणजे त्याग करणे, विषय जे इंद्रियांचे सगळे सुखभोग आहेत जे आपल्याला प्रलोभित करत असतात. विरज्य विषय व्राता दोष दृष्ट्या मुहुर्मुहु. सारखं सारखं जेव्हा आपलं मन त्या विषयांकडे धावतं तर काय केलं पाहिजे, सारखं सारखं त्या मनाला विषयांपासून दूर केलं पाहिजे. आणि दूर करत असताना विवेक केला पाहिजे. बरं, एक असतं बळजबरी करणे, पण आपण बळजबरी एखाद वेळेस दोन वेळेस असं करू शकतो, पण सारखं सारखं मनावरती बळजबरी नाही करू शकत. म्हणजे काय, त्याला मोकाट सोडायचं का नव्हे, त्याला मुळीच मोकाट सोडायचं नाही. मग काय करायचं, त्याला विवेकपूर्ण त्याला समजवायचं मनाला की पहा आपण मोक्षार्थी आहोत, आपण साधक आहोत, आणि हे सगळे विषय जर यांच्या मागे आपण धाव घेतली तर काय होणार की आपल्या मनात कलुषितपणा येईल आणि आपलं जे जीवनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, जे आपण निवडलं आहे स्वतःहून, त्याच्यापासून आपण दूर जाणार आहोत. हे आपल्या मनाला सारखं सारखं मुहुर्मुहु जे शब्द वापरला इथे आचार्यांनी, पहा आपण म्हणतो ना प्रणवामी मुहुर्मुहु माताजींच्या स्तोत्रमध्ये, म्हणजे माताजींना पण सारखं सारखं वंदन करत असतो. तर हे त्या मुहुर्मुहूचा अर्थ काय की हे मन जे आहे हे सारखं सारखं धाव घेणारच का, इतक्या जन्माचे संस्कार आहेत. तर त्या मनाला सारखं सारखं समजवायचं विवेकपूर्वक. मुहुर्मुहु स्वलक्ष्ये नियतावस्था मनसः शम उच्यते. हा फार महत्वाची गोष्ट इथे आचार्य सांगतात की मनाला विषयापासून विवेकपूर्वक मनामध्ये वैराग्य ओतून दूर करणे. आता दूर तर केलं विषयांपासून, पण पुढे काय, त्याला मोक्षगामी करायचं. हे हा दुसरा भाग पण इतकाच महत्वाचा आहे. बरं पहा, मनाला फक्त विषयांपासून दूर करून चालणार नाही. मनाला विषयांपासून दूर करून फक्त चालणार नाही, त्याला मोक्षगामी, त्याला ईश्वराकडे ब्रह्मतत्वाकडे, त्याला ज्याला म्हणतो की त्याला त्या दिशेला वाटचाल करण्याकरता त्याला प्रेरणा देणे, त्याला उत्साह देणे, हे फार महत्वाचं आहे. नुसतं विषयांपासून दूर केलं त्यातून आपलं काम भागणार नाहीये. मनाला फक्त विषयांपासून दूर करणं, विवेकपूर्ण मनात वैराग्य ओतून तिथपर्यंतच काम भागणार नाहीये. त्याला पुढे म्हणतात आचार्य स्वलक्ष्ये. आता स्वलक्ष्य म्हणजे की आपण कोणता आपलं लक्ष निर्धारित केलेलं आहे, मोक्ष, ब्रह्मतत्वाची अनुभूती, हेच त्या मनाचं लक्ष आपण निर्धारित केलेलं आहे. स्वलक्ष्ये नियतावस्था मनसः शम उच्यते. यालाच म्हणजेच मनाला विषयांपासून विवेकपूर्ण दूर करून मनात विवेक ओतून त्याला विषयांपासून दूर करून आणि मोक्षाच्या मार्गावरती किंवा त्याच्याकडे त्याचं लक्ष आकर्षित करणे, मोक्षाकडे लक्ष आकर्षित करणे, याला म्हणतात शम. एक दोन व्यावहारिक उदाहरण घेऊन समजण्याचा अजून प्रयत्न करूया बंधू भगिनींनो. की पहा, आपण साधारणपणे बघतो की घरामध्ये लहान मूल असतं, एक बिलकुल से एखाद वर्षाचं, 8 महिन्याचं, आणि ते रांगत असतं. आणि वर्तमान काळामध्ये चूल बघायला मिळत नाही, शेगडी बघायला मिळत नाही, पण
जेव्हा ही शेगडी किंवा चूल व्यवहारात होती त्याच्यामध्ये ते कोळसे किंवा लाकूड पेटलेला असायचा आणि त्या पेटलेल्या कोळसांचा जो रंग असतो लाल चुटूक तो अत्यंत आकर्षक असतो आणि तसंच लहान मुलांना लाल रंग त्याच्या त्या विशिष्टामुळे ते फार त्यांना तो आकर्षित करत असतो. तर ते रांगत रांगत बाळ येतं आणि त्या विस्तवाला पकडण्याचा प्रयत्न करतो पण आईचं पूर्ण लक्ष असतं आणि ती सारखी सारखी त्या बाळाला उचलून दूर करते आणि सांगते की बाळा हे विस्तव आहे बरं, चटका लागतो, हात भाजतो, असं सारखं सारखं समजवते. तरी ते आई जेव्हा स्वयंपाक करत असते आणि त्याला ते लाल रंग करत असतो. बिलकुल त्याचप्रमाणे आपलं हे मन हे सारखं सारखं विषयांकडे धावणारच, कारण की इतके जन्माचे संस्कार झालेले आहेत. 84 लाख योनी ही ओलांडून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि मनुष्य जन्मामध्येच ईश्वर प्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार हे शक्य असतं. आणि म्हणून आपल्याला शास्त्र आचार्य बिलकुल ज्याला म्हणतो की कळवळून सांगतात की पहा हे मनुष्य जीवन मिळालंय, याला तुम्ही म्हणजे निरर्थक जाऊ देऊ नका नुसत्या संसारी गोष्टीमध्ये. मग काय करायचं तर ईश्वराकडे हे मन वळलं पाहिजे. याच्याकरता ते खूप ज्याला म्हणतो की मनाचा आटापिटा करून आपल्याला हे सगळं सांगत असतात. अजून एक उदाहरण घेऊया की आपण बघतो की अनेक घरामध्ये पाळीव कुत्रे असतात, म्हणजे शम काय म्हणतो ते सांगण्याकरता. आणि जेव्हा सकाळ संध्याकाळ मालक त्यांना फिरायला घेऊन जातो तर त्या कुत्र्यामध्ये इतकी ताकद असते आणि बाहेर पडल्याबरोबर ते कुत्र इकडे धाव, त्याच्या म्हणजे दोरी असते मालकाकडे, पण ते इतक्या जोराने काहीतरी खाण्याकरता किंवा काहीतरी वास घेत तर फिरत, मालकाला ते सांभाळणं अवघड जातं जर खूप सशक्त कुत्र असेल तर. तर हे मन आपलं कसं आहे त्या कुत्र्यासारखं आहे, तीव्रतेने धाव घेत असतं. का? संस्कार आहे, खूप तीव्रतेने धाव घेत असतं. पण मालक कसा त्याला बरोबर आपल्या कह्यात ठेवतो आणि त्याला कुठे त्याला सोडायचं आहे कुठे नाही त्या मालकाला बरोबर माहित असतं. ही जागा घाण आहे, इथे सोडायचं नाही ना, इकडे थोडंसं सोडू शकतो याला, आणि बरोबर त्या त्या ठिकाणी त्याला तो सूट देतो, पण वाईट ठिकाणी मुळीच सूट देत नाही. बिलकुल त्याप्रमाणे बंधू भगिनींनो आपल्या मनाला सतत आपल्याला आपल्या कह्यात ठेवायचंय, आपल्या ताब्यात ठेवायचंय आणि विशेष करून त्याच्या विषयांपासून त्याला दूर ठेवून विवेकपूर्ण, पुन्हा पुन्हा सांगतोय, मनात वैराग्य ओतून आणि ईश्वराकडे. मग तुम्हाला काय करतो, त्यांचे ते फिरणं झालं, ठराविक वेळ संपली, बरोबर पुन्हा येऊन घरामध्ये बांधून ठेवतात त्या कुत्र्याला. तर तसंच आळकडून द्यायचं नाहीये, पण करायचं काय, मनाला विवेकपूर्ण लगाम लावून त्याला आपल्या कह्यात ठेवलं पाहिजे. तो सारखं सारखं इकडे तिकडे धाव घेणारच. पण हे आपण आता चर्चा केली की हे मन सारखं सारखं विषयांकडे धाव घेत असतं. त्याचं कारण काय तर आपल्याला अनेक जन्माचे संस्कार या लौकिक जगताच्या प्रलोभनाचे आपल्या मनावरती उमटलेले आहेत आणि मग ते विषय जेव्हा समोर येतात तर त्या विषयांकडे त्या इंद्रिय आपल्या धावतात. चांगलं काहीतरी खाद्यपदार्थ आलं पुढे की तोंडाला पाणी सुटतं. हे खूप स्वाभाविक आहे. का? इतक्या जन्माचे ते संस्कार आहेत. तर फक्त संस्कारच आपल्याला म्हणजे आपले ज्या इंद्रियांना किंवा आपल्या मनाला त्या विषयाकडे घेऊन जात असतं का? तर फक्त संस्कारच नव्हे बंधू भगिनींनो, तर एक अजून गोष्ट आहे आणि वेदांताच्या दृष्टीने त्याची चर्चा आपण केली होती गीताच्या वर्गामध्ये की आपल्या सगळ्यांमध्ये एक अपूर्णता आहे. आपण जीव चैतन्य आहोत आणि या सगळ्या प्रलोभनांच्या माध्यमातून यांचा भोग घेऊन आपण असं आपल्याला वाटतं की कदाचित आपल्याला पूर्णत्व प्राप्त होईल. पण वेदांत आपल्याला सांगतं की हे पूर्णत्व लौकिक सुखभोगाने प्राप्त होणार नाही. पण जोपर्यंत साधकाला हे कळत नाही की हा जो खळगा आपल्या मनामध्ये आपल्याला बोध होत असतो तो खळगा हा फक्त आत्मसाक्षात्कारानेच पूर्ण होणार आहे, तोपर्यंत आपण या
जगाच्या प्रलोभनांच्या मागे धावतच असणार. तर विवेक कशामध्ये बंधू भगिनींनो? विवेक याच्यामध्ये आहे की आपल्या मनाला सारखं सारखं समजवणे की बाबा या सगळ्या प्रलोभनांनी आपल्याला काहीही आतापर्यंत प्राप्त झालेलं नाहीये आणि त्या उलट आपल्याला काय प्राप्त झालंय तर निराशा, हताशा, फ्रस्ट्रेशन हेच प्राप्त झालेलं आहे. तर आता याच्या मागे लागायचं नाही, हा असा विवेक सारखं सारखं करायचा मनामध्ये आणि मनाला विषयांपासून आवरायचं आणि यालाच म्हणतात शम. आध्यात्मिक जीवनामध्ये बंधू भगिनींनो या मनाचं फार महत्व आहे आणि या महत्वाच्या संदर्भात जर थोडी अजून सखोल चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आपल्यापैकी ज्या लोकांनी विवेक चूडामणीचे वर्ग पुण्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये अटेंड केले असतील तर दोन्ही ठिकाणी मनोमय कोश याचं अध्ययन सुरू होतं आणि फार सविस्तर त्याच्यामध्ये आचार्यांनी वर्णना केलेली आहे. तितकी सविस्तर चर्चा करणं तर या आत्मबोधमध्ये शक्य नाहीये, पण थोडी चर्चा करून मग आपण पुढे जाऊया. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात वचनामृतमध्ये एक विशेष म्हणीचा उल्लेख करतात जी पश्चिम बंगालमध्ये खूप सुप्रसिद्ध आहे. काय म्हणतात त्या म्हणीच्या माध्यमातून? भगवान म्हणतात की गुरु कृष्ण वैष्णव तीनेर दया होलो, एके दया विना जीव छाडे छाडे गेलो. फार सुंदर म्हणे. काय त्याचा अर्थ आहे की गुरु कृष्ण वैष्णव तीनेर दया होलो, एके दया विना जीव छाडे छाडे गेलो. म्हणजेच की एक साधक आहे, त्या साधकावरती गुरु कृष्ण आणि वैष्णव तिघांची कृपा झाली तरी सुद्धा तो साधक ईश्वराचं नाव घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत? कारण की त्याच्यावरती एकाची कृपा अजून झालेली नाहीये. पहा, आपण या तिन्ही गोष्टींकरता किती आटापिटा करत असतो. गुरुकृपा, त्याच्यानंतर वैष्णव कृपा म्हणजे भक्तांची कृपा आणि कृष्णाची म्हणजे ईश्वराची कृपा. ही तिघही कृपा त्या एका साधक विशिष्टाला मिळाली आहे. तरी ठाकूर म्हणतात की एकाच्या कृपेशिवाय आपण साधना करू शकत नाही. आणि ती वस्तू म्हणजे काय तर ते आपलं मन. या घटनेला, या म्हणीला थोडंसं आपण याचा उलगडा करूया की गुरु कृष्ण वैष्णव तिघांची दया झाली. म्हणजे काय झालं की एक साधक आहे, घरामध्ये खूप समृद्धी आहे, कोणत्याही प्रकारची काही कमी नाही, म्हणजे ईश्वराची कृपा त्यांच्यावरती आहे. गुरूंची कृपा आहे म्हणजेच गुरु मिळालेला आहे, म्हणजे गुरुची कृपा झाली, मंत्र मिळाला, ईश्वर म्हणून घरामध्ये कोणती प्रकारची गदात नाहीये. आणि वैष्णव म्हणजे घरातली लोक सुद्धा खूप चांगली आहेत, भक्त आहेत, देवाचं नाव घ्यायला म्हणजे त्या साधकाला ते कधी पण त्याच्यामध्ये काही अडथळा आणत नाही. आता एवढं सगळी म्हणजे सुपरिस्थिती असून सुद्धा त्या साधकाचं ईश्वरामध्ये नाव लागत नाही, साधनेत मन लागत नाही. का? कारण की त्याचं स्वतःचं मन त्याला साथ देत नाही. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की या तिघांची दया झाली तरी सुद्धा एकेच्या कृपेविना तुम्ही साधना करू शकत नाही. आणि ती चौथी गोष्ट कोणती म्हणजे ते स्वतःचं मन. पहा, आपण म्हणतो अनेक वेळा की काय माझ्या सध्या ना हे थोडे प्रॉब्लेम सुरू आहे, हे प्रॉब्लेम संपले ना की बस मी अशी साधना करीन ना की बस रे बस. मग होतं काय, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि आपले चांगले दिवस येतात. आणि चांगले दिवस येतात म्हणजे आपण अजून उड्या मारतो. म्हणजे काही करून आपलं मन जे ईश्वराचरणी लागलं पाहिजे ते काही केल्या लागत नसतं. ही साधारण साधकाची स्थिती आहे. पण हरकत नाही, प्रयत्न नक्की केले पाहिजे. जीवनामध्ये चांगली आणि वाईट परिस्थिती ही आपल्या हातात नसते, पण आपलं मन ईश्वराचरणी लागलं पाहिजे हे आपल्या हातात असतं. आणि यालाच म्हणतात श्रम. आणि म्हणून या आचार्यांनी याला संपत्ती म्हटलंय, आध्यात्मिक संपत्ती म्हटलंय की ज्याचं मन आपल्या हातात आहे, आपल्या कह्यात आहे, असा साधक खूप भाग्यवान आहे. का? कारण की तो परिस्थिती कशीही आली तरी ईश्वराचं सानिध्य, ईश्वराचं स्मरण तो कधी विसरत नसतो. या मनाला इतका महत्व का दिलाय बंधू भगिनींनो? तर त्याचं कारण असं की पहा, आपण जर थोडासा एक सखोल विचार केला तर आपण बंधनात आहोत
हे आपल्याला कसं समजतं? उत्तर आहे की मनाच्या माध्यमातून. आता आपल्याला मन दिसतं का? नाही. मन दिसत नाही, बंधनं दिसतात का? पहा, मी तुमच्या सर्वांसमोर इथे बसलेलो आहे, कुठे बंधन दिसतात आहे का? नाही. दोरी नाही, दोरखंड नाही, साखळदंड नाही, सोन्याचा साखळदंड नाही, काहीच नाही. पण आपण बंधनात आहोत, काहीतरी उणीव आपल्यामध्ये आहे, ही जाण प्रत्येक साधकाला असते. आणि आपण भगवान श्रीरामकृष्णांचं त्यांची प्रतिमा बघतो, आपण त्यांना बघतो, ते आत्मसाक्षात्कारी आणि मुक्त महापुरुष होते. तर त्यांच्या भौतिक शरीराकडे बघून असं काही दिसतं का आपल्याला की मुक्त आहेत? फक्त त्यांची प्रसन्नता बघून असं वाटतं, पण बाकी अशा काही बंधनं सोडलेली आहे, काही साखळदंड सोडलेले आहेत असं काही दिसत नाही. तर मग हे असतं तरी कुठे? बंधन कुठे असतात? मोक्ष कुठे असतं? तर हे सगळ्या गोष्टी मनात असतात. मनातूनच बंधन आणि मनातूनच मुक्ती. भगवान श्रीरामकृष्णांचे वचन आहे. वचनामृतमध्ये आपण सर्व फक्त पुनरावृत्ती करत आहे. मनातच मुक्ती, मनातूनच बंधन आणि मनातूनच मुक्ती, हे स्पष्टपणे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात. आता मनातूनच बंधन आणि मनातूनच मुक्ती, याला काही शास्त्राचा आधार आहे का? ठाकूरांनी हे असं कसं म्हटलं? कारण की त्यांना आत्मसाक्षात्कारी महापुरुष होते, स्वतःच्या अनुभवातून त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या. पण याला शास्त्राचा सुद्धा आधार आहे. आणि अमृतबिंदू उपनिषद, एक छोटासा उपनिषद आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर पद्धतीने मांडल्या गेलेला आहे. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो, की मनुष्याचं मन हेच त्याच्या बंधनाचं कारण आहे आणि मनुष्याचं मन हेच त्याच्या मुक्तीचं कारण. वा, काय सुंदर गोष्ट आहे बघा. त्यांना काही बाहेर दिसत नाही. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो बंधय विषयी संगो मुक्तई निर्विषया मन. म्हणजे कोणतं मन बंधनात आहे? जे विषयासक्त आहे. जे मन विषयात आहे ते मन बंधनात आहे. पुढे मुक्तई निर्विषया मन. मग मन, कोणतं मन मुक्त आहे? की जे विषयांशी रहित आहे. जे मन विषयाशी निगडीत आहे, विषयांशी आसक्त आहे. आपल्यासारख्या साधारण साधकांचं मन, जरी आपल्याला एक विवेक जागृत झालेला आहे, तरी सुद्धा आपल्याकडून अजून विषय सुटलेले नाहीये. मनामध्ये कुठेतरी लाकूड ओलं आहे. आणि ज्यांच्या मनातून संपूर्णपणे विषय हे निघून गेलेले आहेत, त्यांच्याला आपण म्हणू शकतो की निर्विषया मन, म्हणजे की त्यांचे मन ज्यांचे निश्चय झालेले आहेत त्यांना ती मुक्ती लाभलेली, हे एकदम स्पष्टपणे आपल्याला लक्षात येतं. तर म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की मनातूनच मुक्ती आणि मनातूनच बंधन. आणि जे म्हणतात की मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो बंधय विषयी संगो. कोणतं मन बंधनात आहे? की जे विषयासक्त आहे. आता विषयासक्त म्हणजे नेमकं काय घडत असतं हो? काही छोटे छोटे उदाहरण घेऊया आपल्या बिलकुल दैनंदिन जीवनातले. की एखादे साधक म्हणतात की मला माझ्या नातवाशिवाय जेवण जात नाही हो. अर्थातच नातवाचं प्रेम एक फार आगळं वेगळं असतं, पण हे बंधन आहे बरं. सकाळी मला उठल्याबरोबर ऑफिसशिवाय माझं होत नाही. फार क्षुल्लक गोष्टीवर, म्हणजे एकदमच साधारण गोष्ट मी त्याची चर्चा करत आहोत, पण पहा कुठेतरी आपण त्या बंधनात अडकलेलो आहोत. आणि त्याच्यावरती आपण ठीक आहे, आज जरी हे चहा किंवा कॉफी ह्या सवयी फार मोठे बंधन जरी यांना आपण नाही धरू, तरी सुद्धा हे बंधन आहेत. आणि पहा, या छोट्या गोष्टी जर आपल्याला इतक्या बंधनात टाकतात, तर जे मोठे मोठे राक्षस ज्यांचा आहारी आपण सारखे सारखे जात असतो, त्या राक्षसांना कसं हरवायचं? म्हणजे छोटे आहे की चहा किंवा कॉफीची ॲपरंटली फारच छोटी सवय,
ज्या कोणाच्या तुलनेमध्ये आपल्या मोक्षाच्या मार्गामध्ये हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. जर आपण या छोट्याशा राक्षसांना, या छोट्याशा बंधनांना जर कापू शकलो नाही तर मग मोठ्या राक्षसांना कसं कापणार? पहा, या संदर्भामध्ये आपल्या मनाला जेव्हा आपण कह्यात ठेवण्याची गोष्ट करत आहोत आणि ते विवेकपूर्ण, तर मोठ्या पहलवानांना हरवण्याच्या आधी या छोट्या छोट्या पहलवानांना, या राक्षसांना हरवून आपली इच्छाशक्ती दृढ केली पाहिजे. या छोट्या छोट्या शक्तींवरती, या छोट्या छोट्या राक्षसांवरती काम करून त्यांना मारून आपली विल पॉवर वाढून, आणि जेव्हा विल पॉवर खूप स्ट्रॉंग होईल तेव्हा आपण मोठ्या राक्षसांकडे आपण लक्ष देऊया. तर आपण जे म्हणत असतो ना की बंधनं कुठे आहेत, तर पहा, जिथे आसक्ती आहे, मग ते वस्तू असो, व्यक्ती असो, स्थान असो, त्यांच्यावरती करू शकत नाही आणि मग त्याला काहीतरी गोड नाव देत असतो कर्तव्याचं. पहा, लक्षात घ्या बरं, मी थोडं बोलतोय, कदाचित आपल्याला कोणाला आवडणार नाही, पण सत्य ते सत्य, आवडो की न आवडो. आपण या सर्व गोष्टींना खूप चांगले चांगले आणि गोंडस नावं देत असतो, कर्तव्याचे, प्रेमाचे. पण लक्षात ठेवा, मोक्षाच्या मार्गामध्ये हे सगळे कर्तव्य, हे सगळे प्रेम, हे सगळी बंधनं आहेत, सगळी बंधनं आहेत. पुन्हा सांगतोय, मग ते आपल्या अवतीभोवती असणारे आपलेच रक्ताचे संबंध असू देत, वस्तू असू देत, स्थान असू देत, किंवा जगातल्या कोणत्याही गोष्टी असू देत, पण त्या सगळ्या गोष्टीची आपण आसक्त असतो आणि कर्तव्याच्या नावाखाली त्या सर्व गोष्टींना बिलकुल ज्यानंतर गोचिड्यासारखे चिकटलेलं असतं. आणि त्याला नाव काय नाही, ते कर्तव्य. बरं, आणि गीतेमध्ये सांगितलंय कर्तव्यच आहे, अगदी बरोबर आहे. गीतेमध्ये कर्तव्याशिवाय काही बोललेच नाही भगवान. पण भगवानांनी कर्तव्य कसं म्हटलंय? निरासक्त कर्तव्य म्हटलंय, आसक्ती रहित कर्तव्य म्हटलेलं आहे. आणि आपण काय करत असतो? आपण आसक्त असतो, कर्तव्य करत असतो, नो डाऊट, कर्तव्य आपण करत असतो, पण त्याच्या मागचा जो भाग जो दिसणारा नसतो, जो कोणाला दिसत नसतो ईश्वराशिवाय, तो म्हणजे की आपण आसक्तीपूर्ण कर्तव्य करत असतो. नाव देतोच नाही, हे फार अवश्य. कर्तव्य करणं तर महाराज तुम्हीच सांगता, कर्तव्य कोणाला चुकले नाही. कर्तव्यात किती मनुष्य, हे मी स्वतःच कितीदा बोललेलो आहे. पण कर्तव्यात किती मनुष्य, पण साधकाच्या जीवनामध्ये अनासक्तीपूर्ण कर्तव्य असलं पाहिजे, तरच ते मोक्षगामी होत असतं. नाही तर बंधू भगिनींनो, ते प्रेम, ते कर्तव्य आपल्याला कधी वरती जाऊ देणार नाही, लक्षात ठेवा. भगवान श्रीरामकृष्ण वचनामध्ये अजून सुंदर प्रसंग सांगतात. प्रसंग नाही, एक उदाहरण देतात ते, की पश्चिम बंगालच्या गावामध्ये ते शेतकरी लोक मुंगूस पाळतात, म्हणजे सर्प वगैरे यांना हाकलण्याकरता. जिथे मुंगूस असतात तिथे सर्प येत नाही, पण त्या मुंगूसाची त्याला एक सवय असते की त्याच्याकरता घरामध्ये असे थोड्याशा उंचीवरती भिंतीमध्ये असे ज्याला म्हणतात की छिद्र करून त्यात राहण्याची सोय केलेली असते. आणि तो सारखा सारखा काय काय करत असतो की त्याला काही लपायचं असेल तो आपल्या घरामध्ये जाऊन लपतो. आणि तो घरामध्ये लपू नये याच्या करता त्या मुंगुसाच्या शेपटीला एक वीट बांधून देतात. आणि त्या विटामध्ये इतकं वजन असतं की तो भिंतीवरती चढू शकत नाही त्या बिळामध्ये शिरण्याकरता, आणि त्याला खालतीच राहावं लागतं. तर हे कर्तव्य, हे प्रेम, हे जे आसक्तीपूर्ण, बरं, अनासक्तीपूर्ण प्रेम, अनासक्तीपूर्ण कर्तव्य, हे आपल्याला मोक्षगामी असतं. निरासक्ती, क्षमा करा, आसक्तीपूर्ण प्रेम आणि आसक्तीपूर्ण कर्तव्य हे आपल्याला वीट बांधण्यासारखं देत नाही. ती वीट जर सोडली म्हणजेच काय, प्रेमातून जर आपण ते कर्तव्यातून ती वीट सोडली, आसक्ती रूपी वीट, तर काय होतं, आपण आरामात वरती जाऊ शकतो. पण ही आसक्ती असते कुठे, तर ती मनामध्ये. आणि म्हणूनच शम कशाला म्हणतात? शम म्हणजे की विवेकपूर्ण
विषयांचा त्याग, मनात वैराग्य ओतून त्या मनाला विषयांपासून दूर करून मोक्ष मार्गी लावणे म्हणतात शम. आणि या संदर्भात ही मनाची खूप मोठी भूमिका आहे. का? कारण की मनातच बंधन आहे आणि मनातूनच मुक्ती आहे. भगवान श्रीरामकृष्णांचं अजून जे एक वचन आहे की मुक्ती म्हणजे काय, तर मनोनाश, मनाचा नाश करणे म्हणजेच मुक्ती. आणि माताजींच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर काय, माताजी म्हणतात मुक्ती मुक्ती तुम्ही काय करत असता, मुक्त व्हा म्हणजे झाली मुक्ती. मुक्ती म्हणजे झाली म्हणजे काय, तुम्हाला 2 शिंग फुटणार आहे का असं माताजी विचारतात उलटा प्रश्न करून, की मुक्ती झाली म्हणजे काय तुम्हाला 2 शिंग फुटणार आहे का? नव्हे, मनातून वासना संपूर्णपणे निघून जातील. आणि हे तेव्हाच शक्य आहे की जेव्हा आपण आपल्या मनाला विवेकपूर्ण पद्धतीने त्या विषयांपासून दूर ठेवण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो. या संदर्भात काही माताजींच्या जीवनातले किंवा ठाकूरांच्या जीवनातले काही प्रसंग बघूया. त्यातून आपल्याला लक्षात येईल की खरंच कसं हे शक्य होऊ शकतं की विवेकपूर्ण आपण आपल्या मनाला विषयांपासून दूर ठेवून ईश्वर गामी त्याला करू शकतो. माताजींच्या जीवनातला एक प्रसंग आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माताजी भगवान श्रीरामकृष्णांचं देह अवसान झाल्यानंतर, त्यांनी ब्रह्मलीन झाल्यानंतर माताजी दक्षिण भारताच्या यात्रेवर गेल्या होत्या. रामेश्वरमला गेल्या. रामेश्वरमचे राजा भास्कर सेतुपती हे स्वामीजींचे मंत्रशिष्य आणि त्यांनाही की त्यांचे गुरु आणि त्यांच्या गुरूंचे गुरु आणि श्रीमा शारदा देवी त्यांच्या लीला सहधर्मिणी हे रामेश्वरमला आले आहे. तर त्यांच्याच म्हणजे मला त्यांची राहण्याची वगैरे सगळी सोय करण्यात आली आणि काही काळ माताजींनी तिथे व्यतीत केला. रामेश्वरमची पूजा सुद्धा केली शिवलिंगाची. आणि जायच्या एखाद दिवस आधी आता भास्कर सेतुपती, राजा भास्कर सेतुपती यांना खूप स्वामीजींप्रती खूप अगाध श्रद्धा आणि प्रेम होतं. आता ज्या आल्या आहेत त्या माझ्या गुरूंची लीला सहधर्मिणी म्हणजे तर आता काय, आकाशाला 2 बोटच जणू काही राहिले होते. तर जायच्या आधी त्या राजांनी आपल्या राणीला सांगितलं की माताजी आल्या आहेत तर त्यांना आपलं सगळं जे भंडार आहे, सोनं नाणं हिरे जवाहरात मणी जे काही आहे महागडे, ते सगळं दाखव आणि माताजींना जितकं काही पाहिजे असेल, जे पाहिजे असेल, जे आवडेल ते सगळे माताजींच्या चरणी आपण अर्पित करूया. राणी सुद्धा, त्यांची सुद्धा श्रद्धा भक्ती होती माताजींप्रती, त्यांनी सुद्धा होकार दिला आणि माताजींना सगळं काही दाखवण्यात आलेलं होतं. सगळं पूर्ण याचं भंडार, सोनं नाणं वगैरे सगळं जे काही होतं. आणि विनवणी केली महाराणींनी की माताजी तुम्हाला ज्यातलं जे काही जितकं काही आवडेल ते सगळं तुम्ही घेऊ शकता. पण ज्या माताजींनी मातीचे ढेकळं म्हणून या सगळ्या गोष्टी केव्हाच त्याचा त्याग केलेला होता, जगाला त्याग शिकायला ज्याला यायचं होतं, ते काही यातला काही वस्तू घेणार का? खूप विनवणी केली पण माताजींनी काही करता काही एक थोडं सुद्धा त्यातलं घेतलं नाही. ही घटना खरं म्हणजे तर राधू करता जास्त प्रसिद्ध आहे. का? कारण की तेव्हा राधू सुद्धा तिथे उपस्थित होती आणि माताजींना ही भीती होती की माताजींचं मन स्पृह, पण माताजींना भीती वाटली की राधूच्या मुखातून काही छोटीशी राधू त्या मुखातून काहीतरी निघालं की मला हे पाहिजे ते पाहिजे तर ते मला बिलकुल आवडणार. सारख्या ठाकूरांना प्रार्थना करत होत्या की हिची बुद्धी शाबूत राहू द्या ठाकूर. आणि जेव्हा त्या राधूला विचारण्यात आलं तर राधू म्हणते चक्क की मला यातलं काहीच नको, मला काही नाही आवडलं, माझी ती पेन्सिल हरवली आहे, मला माझी पेन्सिल मिळाली तर बरं होईल. म्हणजे बघा, राधूची त्या दिवशी पेन्सिल हरवली होती काहीतरी आणि ती म्हणून ती थोडीशी उद्विग्न होती. तर ती म्हणते मला यातलं काहीच नको, मला फक्त माझी पेन्सिल मिळाली तर फार बरं होईल. ऐकल्याबरोबर माताजींनी सुटकेचा निश्वास सोडला. म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, हे सगळं मुद्दाम इतकं तुम्हाला विस्तारपूर्वक मांडण्याचा त्याचं मागचं उद्दिष्ट काय, याला म्हणतात विवेकपूर्ण.
मनाला विषयांपासून दूर ठेवणे, विवेक मनात ओतून ईश्वरगामी. आता माताजी आत्मसाक्षात्कारीच होत्या असं आपण असं म्हणू शकतो, पण ठीक आहे. पण लक्षात घ्या, माताजींचं ते साधना काळ, माताजींची ती त्यागमय वृत्ती, त्यांच्या ते नहवटमध्ये त्यांचं ते राहणं, हे सगळं काय दर्शवतं? किती म्हणजे हे केलं की तुमच्याकरता आम्ही असं करून देतो, तसं करून देतो. पण दोघेही जण कधी त्या विषयांच्या भानगडीमध्ये पडलेच नाही. का? कारण ते ईश्वरापासून दूर करत असतात. आणि फक्त ठाकूरमान माच नाही, तर त्यांच्याकडे येणारे जे गृहस्थ शिष्य होते ते सुद्धा त्याच तोडीचे होते. बरं, त्याच तोडीचे. माझ्या म्हणण्याचा अर्थ काय की त्यांच्या मनावरती गोष्टी तीव्रतेने बिंबित होत होत्या. एक चरित्र जे सगळ्यांना आपल्याला फार आवडतं आणि ते म्हणजे अघोरमणी देवी, गोपालेर मा, गोपालची आई. एकदम लहानपणीच बालविधवा. पहा काय हे सगळं म्हणजे अद्भुत लीला आहे. बालविधवा, आणि जेव्हा लहानपणीच लग्न व्हायचे आणि मग थोड्या वयात येतात की नाही येतात, त्यांच्या पतीचं निधन झालं. जे सगळे भाऊ होते त्यांनी आपल्याकडे संसार थाटला. आता ही कुठे जाणार? तर यांची व्यवस्था करण्यात आली एका मंदिरामध्ये. म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सजवतील, साफसफाई करतील आणि मोबदल्यामध्ये त्यांना काही 2 पैसे मिळतील आणि तिथे जपध्यान करतील आणि आपलं उर्वरित आयुष्य याच पद्धतीने ते काढतील, असा एक त्यांचा उद्दिष्ट होता. आता श्रीरामकृष्णांच्या सहवासाने किंवा त्यांच्या कृपेनं त्यांना त्यांचे जे इष्ट होते गोपालकृष्ण, त्याचं दर्शन सुद्धा त्यांना घडलं. या सगळ्या गोष्टी वचनामृतमध्ये आणि लीला प्रसंगामध्ये आणि त्यांचं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. पण जे विशेष गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायची म्हणजे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये पहा मनाला कशी आवर घातली. श्रम ज्याची चर्चा आपण करत आहोत. आयुष्यभर काही दुसरा विचार नाही, फक्त आणि फक्त गोपाल कृष्ण. इतकं खडतर जीवन त्या जगले आहे. हे पूर्ण त्यांचं जे मोठं चरित्र आहे ते कृपा करून वाचा, फार इन्स्पायरिंग आहे. भगवान श्रीरामकृष्णांनी सोडल्यानंतर, देहाचा त्याग केल्यानंतर ठाकूरांचे शिष्य त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते, म्हणजे काही 1-2 वर्षानंतर. कारण की ठाकूर त्यांना खूप सन्मान द्यायचे. त्यांच्या मनाची स्थिती इतकी उंच होती की जेव्हा काही भक्त काही विशिष्ट उद्दिष्टाने काही खायला घेऊन यायचे ठाकूरांना, तर ठाकूर तर काही खाऊ शकत नव्हते अशुद्ध अन्न. ठाकूरांना कळायचं की काहीतरी सांसारिक उद्दिष्टाने अन्न खाऊ घालत आहे. तर ते अन्न किंवा त्या सगळ्या जिन्नस ठाकूर स्वतः तर खायच्याच नाही आणि कोणालाही न देता फक्त 2च त्यांचे म्हणजे शिष्य होते की ज्यांना ठाकूर त्या गोष्टी खाऊ घालायचे. आणि ते म्हणजे पहिले म्हणजे स्वामीजी. ज्ञानाची अशी अग्नी पेटलेली होती की सगळं काही हजम व्हायचं, पण काही चित्तामध्ये कोणताही कलुषपणा यायचा नाही. आणि दुसरं म्हणजे अघोरमणी देवी, गोपालेर मा. ठाकूर स्वतः म्हणायचे की तिचं मन इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे की जगातला कोणताही कलुष तिला कलुषित करू शकत नाही. क्या बात आहे. ठाकूर पावती देऊन राहिलेत. ठाकूर पावती स्वतः देतात त्या तोंडाने. त्यांचा जीवनातला प्रसंग आहे. ठाकूरांनी स्वतःचं देह विसर्जन केलेलं आहे. त्याच्या जवळपास 1-1.5 वर्षानंतरची गोष्ट आहे की जेव्हा काही भक्त त्यांना भेटायला गेले, काही भक्त नाही, त्यागी शिष्य वरानगर मठातून, तर त्यांनी बघितलं की त्यांच्या घरामध्ये खूपच दयनीय अवस्था आहे, खडतर जीवन आहे, खूप डास झालेले आहेत. तर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे पैसे कुठे होते पण काही 2-4 पैसे गोळा केले आणि एक चांगली नवी कोरी करकरीत चांगली एक ज्याला गॉर्जियस म्हणतो आपण, एक मच्छरदाणी घेऊन दिली की तुम्हाला सकाळी जपध्यान करायला मग असं त्रास नको देवाचं नाव घ्यायला. आणि ती मच्छरदाणी त्यांनी ती मच्छरदाणी स्वीकार केली. बरं, आता रात्री झोपल्या पण सारखं मनामध्ये एकच चिंतन की आता माझ्या घरामध्ये इतके
हे सगळे उंदीर फिरत असतात आणि ही इतकी महागडी ही मच्छरदाणी हिला जर कुरतडलं तर काय? रात्रभर झोप नाही आणि सकाळी उठून जप ध्यान नाही. सकाळी 3 वाजता उठतात अघोरमणी देवी, बिलकुल जसंच्या तशा लिहिलेल्या आहे. आणि त्यांचं घर कलकत्त्याच्या कामारहाटी नावाची एक जागा आहे, तिथे त्या राहतात. आणि कुठे? वराहनगर मठ, जवळजवळ 5 मैल हा अंतर. सकाळी 3 वाजता एकटी बाई उठते आणि ती मच्छरदाणी गुंढाळते, आपल्या काखेत ठेवते आणि धाव घेते वराहनगर मठमध्ये. साधू लोक जप ध्यानाला बसणारच, बघतात अघोरमणी देवी आणि काखेमध्ये ते मच्छरदाणी. काय भानगड? आणि घ्या तुमची मच्छरदाणी. मग काय झालं? अरे म्हणे या मच्छरदाणीमुळे मी माझ्या गोपालाचं स्मरण करू शकत नाहीये. दाणीमुळे मी माझ्या गोपालाचं स्मरण करू शकत नाहीये. मला या तुमच्या मच्छरदाणीची काही आवश्यकता नाही. ती तिथे त्यांच्या सुपूर्द केली आणि अघोरमणी देवी उलट्या पायी परत. याला म्हणतात शम. म्हणतात की मनाला विषयापासून दूर ठेवणे, विवेकपूर्वक, वैराग्यपूर्वक आणि मनाला मोक्षगामी करणे. जसे ठाकूर तसेच त्यांचे सवंगडी सुद्धा. जसे ठाकूर तसेच त्यांचे सवंगडी सुद्धा. आणि असे किती उदाहरणं घ्यायचे आणि किती म्हणजे त्याच्या म्हणजे विपरीत सुद्धा. विपरीत म्हणजे हृदयाच्या संदर्भात जर बोलायचं तर पहा, कुठेतरी त्या हृदयाला दक्षिणेश्वरी ठाकूरांच्या सभात राहत असताना एक बछडा सापडला आणि त्या बछड्याला त्यांनी आणलं आणि त्या दक्षिणेश्वरच्या आवारामध्ये ठाकूरांच्या खोलीच्या जवळच बांधून ठेवलं. आणि त्याला मग काहीतरी चारा खाल, काही त्याला खाऊ घाला, त्याला आणलं तर त्याची खायची प्यायची सोय करावीच लागेल. एखाद दिवस गेला असेल, मग ठाकूरांचं लक्ष गेलं आणि अरे कुठलं आणले आणि कशाला आणलं? तर हृदय म्हणतो की मामा हे बछडं आहे, म्हणजे बैल, याला खाऊ पिऊ घालणार, याला मोठं करण्यात आलं. आणि मग याला मी शिहूर कामारपुकुरच्या जवळ तिथे घेऊन जाईन. आणि मग तिथे शेतीमध्ये, माझ्याकडे बैल नाही ना, शेतीमध्ये ते हल चालवण्याकरता हे कामी येईल. ऐकल्याबरोबर ठाकूर बेशुद्धच पडले. ऐकल्याबरोबर ठाकूर बेशुद्धच पडले आणि शुद्धीवर आले. तेव्हा म्हणतात, त्यांच्या मुखातून निघालं, वाह माया, वाह माया, काय तुझा खेळ आहे, वाह रे माया, काय तुझा खेळ आहे. आणि म्हणू लागले, केव्हा ते बछडं मोठं होईल आणि कुठे कलकत्ता, कुठे ते शिहूर, तितके ते पायी चालू शकणार का? आणि केव्हा तर हा तिथे शेती करणार आणि केव्हा त्याचं पीक निघणार? हे सगळे विचार करून ठाकूर मूर्छितच झाले होते. म्हणण्याचा अर्थ काय की असे सुद्धा म्हणजे पहा की जेव्हा आपण आपल्या मनाला, मी हे मुद्दाम विपरीत उदाहरण का ठेवलं की पहा, आपण साधारण साधक आहोत आणि आपल्या जीवनामध्ये या सगळ्या मनाचे मांडले ज्याला म्हणतो, हे सगळे आपण मांडत असतो. मनाला रिकामं सोडलं रे सोड की तो विषयांकडे धावतो, नाहीतर काहीतरी भविष्य, काहीतरी स्वप्न रंगवत असतो, नाही तर भूतकाळात राहतो. तो कधी वर्तमानामध्ये राहत नाही. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मनाचा. काय प्रॉब्लेम आहे की मन जर त्याला मोकाट सोडलं, मनाला मोकाट सोडलं, आणि साधारणपणे मोकाट सोडलं नाही की आपण सोडतच असतो, सुटलेलंच असतं. आणि ते काय करत असतं? भविष्यातलं काहीतरी स्वप्न रंगवत असतं, किंवा आपलं काहीतरी स्वर्णिम काळ असतो मागचा, त्याची आठवण त्याच्या गुंगीमध्येच असतो आपण. आणि नाही तर विषयांकडे आपलं मन असतं. आणि म्हणून पहा, माताजींनी एक फार सुंदर, ज्याला म्हणतो की एक उपमा दिली मनाला, की मन कसं आहे तर मन हे पाण्यासारखं आहे. जसं पाण्याचा स्वभाव कसा असतो की पाणी नेहमी उंचावरून, जे खालचं स्तर असतं, उंच स्तरावरून खालच्या स्तरावरती त्याची एक साधारण त्याचा फ्लो असतो, एक प्रवाह असतो. तसंच मनाची जी गती असते ती नेहमी विषयांकडे असते. का? कारण ते संस्कार आहेत. मनाची गती, जी सहज गती ज्याला म्हणतो, ती विषयांकडे असते. मन कधी त्याला ऊर्ध्वगामी करणं आणि तिथे त्याला
बसवून ठेवणं हे अत्यंत अवघड काम असतं. आणि याच्याकरता उपाय काय? याच्याकरता उपाय काय? याच्याकरता उपाय तर तसं बघितलं बंधू भगिनी, जर करायचं असेल तर बाहेर कोणत्याही गोष्टीचं आपण सहाय्य घेऊ शकत नाही, कारण की मन दिसत नाही ना. मन दिसत नसतं. जसं एखाद्या लहान मुलाला आपल्याला ताब्यात ठेवायचं आहे आणि तो जर खोड्या काढू लागला तर आपण त्याला पकडू शकतो. तुम्ही मनाला काय करणार? हे कुठे कुठे धाव घेत असतं आणि कळतच नाही मन कुठे आहे. या संदर्भात एका साहित्यकाराने खूप छान एक उपमा दिलेली की मन कुठे असतं? जिथे असायला पाहिजे तिथे नसतं आणि जिथे नसायला पाहिजे तिथे असतं. ही साहित्यकाराची उपमा आहे, पण सत्य आहे, फॅक्ट आहे की जिथे असायला पाहिजे तिथे नसतं आणि जिथे नसायला पाहिजे तिथे असतं. त्याचं नाव मन. तर या मनाला जर आपल्याला काह्यात किंवा ताब्यात ठेवायचं असेल तर कोणतेही बाह्य इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला कामी लागत नसतात. आपल्याला मनाद्वारेच मनाला कह्यात ठेवायचं असतं. आणि या संदर्भात गीतेचा 6वा अध्याय आत्मसंयम योग, त्याचा श्लोक फारच उत्कृष्ट याची आपल्याला प्रचिती देत असतं. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मनः. या मनाला जर आपल्याला उंच उचलायचंय, ऊर्ध्वगामी करायचंय, मोक्षगामी करायचंय, तर काय करावं लागेल? कशाच्या सहाय्याने याला उचलावं लागेल? तर मनाच्या द्वारेच. इथे भगवानांनी शब्द वापरलाय आत्मा, पण त्याचा इथे अर्थ आत्मा घेऊन चालणार नाही. इथे मन हाच त्याचा अर्थ घ्यावा लागेल. का? कारण की ते आत्मसंयम योग आहे, म्हणजेच मनाला कसं योगामध्ये स्थित करायचं. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत, की आपल्या मनाला मनाच्या द्वारेच आपल्याला उंच उचलायचंय, ईश्वरगामी करायचं आहे. न आत्मानं अवसादयेत. एखाद्याचं मन खालती जातं तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याचं मनच जबाबदार आहे. एखाद्याचं मन उंच जातं तर त्याच्याकरता सुद्धा त्याचंच मन जबाबदार आहे. एखाद्याचं मन खालती जातं त्याच्याकरता सुद्धा त्याचंच मन जबाबदार आहे. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मैव रिपुरात्मनः. म्हणजेच काय? हे जे मन आहे हेच आपलं मित्र पण आहे आणि हेच आपलं शत्रू सुद्धा होऊ शकतं. पहा, हे फार महत्वाचं आहे बरं. ही कोणत्याही बाह्य गोष्टींनी, ईश्वर कृपा किंवा गुरुकृपा जर म्हटलं तर अगदी मान्य आहे, पण ईश्वर कृपा किंवा गुरुकृपा सुद्धा त्याच्यावरतीच होते की जो काही प्रयत्न करतो. आता मी काही प्रयत्नच करणार नाही आणि मनाला नेहमी निम्नगामी ठेवणार, विषयात गुंतून ठेवणार आणि आहे गुरु करतील ते. अरे गुरु करतील, पण ते कोणाचं करतील? की जे स्वतः थोडा प्रयत्न करतील, जे स्वतः प्रयत्न करतील. आत्मैव हि आत्मनो बंधु, म्हणजे जे स्वतःला आपल्या मनाला उंचावण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे काय? की ते आपल्या मनाचे मित्र आहेत. आणि जे लोक आपल्या मनाला निम्नगामी करतात, विषयगामी करतात, ते म्हणजे कोण? ते स्वतःचे शत्रू आहेत. आणि या संदर्भामध्ये की मनाला एक 5 मिनिट उरले तर थोडीशी चर्चा करूया की आपल्या मनाला कसं आपण आपल्या कह्यात ठेवू शकतो किंवा त्याला विवेकपूर्ण कसं त्याला, म्हणजे त्याच्या काही प्रॅक्टिकल टिप्स काय आहेत, मनाला कसं संयमित ठेवू शकतो, विषयांपासून दूर कसं ठेवू शकतो. तर पहा की सगळ्यात जी महत्वाची गोष्ट की सतत एकतर विवेक विचार करत राहावा. आपण जे माताजींचं उदाहरण घेतलं आता, तसंच उदाहरण जर बघितलं तर अखंडानंदजी महाराज त्यांच्या जीवनात सुद्धा एक घटना घेऊन मग थोडंसं त्याचं विश्लेषण करूया की कसं आपण व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आणू शकतो. तर अखंडानंदजी महाराजांच्या जीवनातील जो प्रसंग जे तुम्हाला सांगू इच्छितो बंधू भगिनींनो, की अखंडानंदजी महाराज
त्यांनी सुद्धा भारताची पायी पायी परिक्रमा केलेली आहे. आणि जेव्हा त्यांच्या मनामध्ये स्वामीजींप्रती अगाध प्रेम होतं, प्रेम सगळ्यांचंच होतं, पण त्यांच्या प्रेमाला काही विशिष्ट एक आयाम होता, एक 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 डायमेन्शन होतं. आणि त्यांच्या मनात जर आली हुक की स्वामीजींना भेटायचं आहे, तर ते माहिती काढायचे की स्वामीजी कुठल्या भागात आहे आणि त्या दिशेला चालत चालत जायचे. आता कसं काय घडायचं याचं ते दैवी लीला आहे. आणि ते स्वामीजींच्या भेटीसाठी गुजरातमध्ये फिरता फिरता भुजच्या मार्गावरती ते पुढे जात असताना एक फार एक कठीण एक तिथे जंगल नाही, एक रेगिस्तान म्हणजे ज्याला म्हणतो की डेझर्ट ज्याला म्हणतो, त्या डेझर्टमध्ये त्यांना जावं लागत असे. स्वामीजी पुढे निघून गेले, त्यांना बातमी मिळालेली आहे, पण त्या जे स्थान होतं त्या स्थानामध्ये मरुस्थल ज्याला म्हणतो आपण, तिथे बरेच डाकू असायचे आणि ते जे कोणी तिकडनं जायचे प्रत्येकाला मारायचे, ठार सुद्धा मारायचे आणि जे काही असेल ते त्यांच्याकडनं हिसकून घ्यायचे. तर जेव्हा अखंडाजी महाराज त्याच्या मागे मागे निघाले, तर लक्षात घ्या ते मागे मागे निघाले तर स्वामीजींच्या, आणि रस्त्यात त्यांना त्या दरोडेखोरांनी पकडलं आणि विचारलं की तुझ्याकडे जे काही ते काढ. सांगितलं की मी कधी पैसा ठेवत नाही, पैशाला स्पर्श सुद्धा करत नाही. त्यांना खोटं वाटलं. दरोडेखोरांनी अखंडानंदजी महाराजांना त्यांना बिचाऱ्यांना मारलं आणि जेव्हा त्यांची झडती घेतली तर खरंच त्यांच्याकडे काही निघालं नाही. आणि हे बघून त्यावेळेसचे ते दरोडेखोर सुद्धा प्रभावित झाले. घटना इथे संपत नाहीये. म्हणजे महाराजांनी मार खाल्लं, काही नव्हतं म्हणून त्यांना स्तुती सुद्धा झाली, पण त्यांचे जे कपड्यांची अवस्था बघून त्यांच्याकडे जे काही थोडेफार कपडे देण्यासारखे होते अंगावरचेच, ते सुद्धा महाराजांनी त्या दरोडेखोरांना दिले. म्हणण्याचा अर्थ काय, ठीक आहे तो त्याग भाग एक वेगळा, पण स्वतःकडे काही न बाळगणं, अर्थ किंवा खाण्यापिण्याची वस्तू काही नाही, संपूर्णपणे ईश्वर निर्भरता किंवा विषयांकडे अर्थाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष याला म्हणतात. जरी हे उदाहरण फार टोकाचं मांडलं मी तुमच्या पुढे, पण तरी आपल्या जीवनामध्ये आपण जर विवेक केला, आपल्या मनाला कह्यात ठेवलं, तर आपल्याकरता सुद्धा हे कदाचित टप्प्याटप्प्याने होईल, पण हे सुद्धा शक्य आहे. माताजी आपल्या मनाला कह्यात कसं ठेवायचं पहा. आता माताजींचे उदाहरण मी विशेषतः मनाला घेऊन जास्त मी का देत असतो, कारण की ते इतके प्रॅक्टिकल आणि इतकं म्हणजे म्हणतो की मनाला भिडणारे आणि इतके पटणारे असतात की बस रे बस. माताजीचं चरित्र आपण वाचलंय की माताजी रोज दिवसातनं 1,00,000 जप करत असत. म्हणजेच काय, मला मोकळा वेळ देत नसत. पहा, हे फार महत्वाचा सिद्धांत आहे. बरं, आपण चर्चा केली की मनाला जर मोकळीक मिळाली तर मन भविष्यात नाहीतर भूतकाळात नाहीतर विषयांकडे धावतं. आता जर सतत मनामध्ये मुखामध्ये जर ईश्वरीय नाम आहे, थोडाफार मनामध्ये असणारच, तर त्या मनाला कुठे स्कोप आहे इकडे तिकडे जायचं. आणखीन दुसरी जी एक फार व्यवहारिक गोष्ट माताजींनी सांगितली आणि ती म्हणजे ते म्हणतात, माताजी बांगलामध्ये म्हणतात की बाबा सब समय काळजी थाकले मौन भालो थाके, की मनाला नेहमी काहीतरी चांगल्या कामात गुंतवून ठेवा. आता चांगल्या कामात गुंतवून ठेवा याचा अर्थ हा नाही की आपली साधना सोडून आपण कामामध्ये अडकलं पाहिजे. आपण काय ना कधी कधी खूप एक्स्ट्रीम करत असतो आणि आपल्या सोयीचा अर्थ काढत असतो, तसं नाही. आपण अनेक वेळा फार ज्याला म्हणतो की फावलेला वेळ आपल्याकडे असतो, त्या फावलेल्या वेळामध्ये आपल्या मनामध्ये खुरापाती असतात. क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर हे केव्हा बाहेर येतात, जेव्हा फावलेला वेळ असतो. का, मनाला पूर्ण सुख मिळालेली असते, तेव्हा वाटते तशात उड्या मारत असतो. म्हणून माताजी काय म्हणतात, का केवढ्या व्यवहारिक होत्या माताजी, किती प्रॅक्टिकल टिप आहे की बाबा नेहमी मनाला
काहीतरी कामात गुंतवून ठेवा. का आता पहा, माताजी ईश्वराचं नाव सुद्धा घेत होते. ठाकूरांचं नाव सतत 1,00,000 जप एका दिवसात म्हणजे काय? म्हणजे एका सेकंदामध्ये एकापेक्षा जास्त वेळा माताजी नाव घेत होत्या ठाकूरांच्या. आणि किती कामं करायची, स्वयंपाक असू दे, ठाकूरांची पूजा असू दे, भक्त आले दीक्षा देणं वगैरे, केवढं सतत काम. तर जेव्हा आपण मनाला चांगल्या कामामध्ये गुंतवून ठेवतो तर त्याला एकटण्याची शक्यताच नसते. आणि पहा, एकदा मनावरती आपल्याला ताब्या मिळाला म्हणजे की त्या मनाला पण जेव्हा म्हणजे त्याला जेव्हा आपली इच्छा होईल या कामातनं काढून त्या कामात लावू शकतो. माझं म्हणण्याचा अर्थ काय की त्याला कामातनं काढून आपण ईश्वराचरणी लावू शकतो. तर हे 2 प्रॅक्टिकल टिप्स खूप लक्षात ठेवा. ही पहिली गोष्ट, मनाला ताब्यात ठेवण्याकरता मन हेच उपयोगी आहे. दुसरं बाह्य साधन कुठलेही कामी येत नाही. ईश्वरी कृपाने, गुरुकृपाने ते होत असतं, पण ते तेव्हाच होतं जेव्हा आपण काही थोडा तरी प्रयत्न करू. एक. दुसरं, मनाला मोकळं सोडायचं नाही. आणि म्हणून रामकृष्ण संघामध्ये पहा, रुटीनला फार महत्व आहे. आम्हालाही आणि आमच्या बरोबर जे ज्याला म्हणतो की हॉस्टेलमध्ये मुलं असतात, शाळेत मुलं असतात, प्रत्येकाला रुटीन हा फॉलो केल्याच गेला पाहिजे. 5 म्हणजे मंगल आरती, 7:30 म्हणजे नाश्ता. म्हणजे त्या मनाला, शरीराला त्याची सवय लागून जाते आणि मग ते मन भरकटण्याची त्याला म्हणतो की शक्यता फार कमी असते. आणि म्हणून माताजी म्हणतात की शक्य तितके जास्त जप करावा. आणि महत्वाचं म्हणजे की स्वतःला जेव्हा थोडा फावलेला वेळ असतो काहीतरी चांगल्या कामात मनाला गुंतवून ठेवायचं, म्हणजे मनामध्ये कलुषित विचार हे येत नसतात. तर आज आपण बंधू भगिनींना चर्चा केली. शम म्हणजे काय, तर विरज्य विषय व्राता दोषदृष्ट्या मुहुर्मु. म्हणजेच काय की मनाला विषयांपासून दूर करून विवेकपूर्ण, वैराग्यपूर्ण आणि त्या मनाला मोक्षगामी करणे. बंधनं हे बाहेर नसतात, मनातच असतात. मुक्ती सुद्धा मनातच आहे, ते काही बाहेर दिसत नाही. आणि ते कसं करू शकतो, मनाला तयार ठेवून आणि सतत जप करून, माताजींचं म्हणणं आहे. आणि सतत जेव्हा फावलेला वेळ असेल काहीतरी कामात स्वतःला गुंतवून ठेवलं, नक्कीच मनावरती आपल्याला ताब्या मिळेल. तर ही चर्चा आज आपण क्षमावरती पूर्ण केली. येत्या बुधवारी दुसरं एक महत्वाचं घटक म्हणजे इंद्रियांना कसं तयार ठेवायचं याच्या संदर्भात आणि ते बाहेर का पळत असतात त्याची चर्चा आपण येत्या बुधवारी करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. आपली भेट आता शुक्रवारी भगवद्गीतेकरता होणारच आहे. त्या दिवशी आपली सगळ्यांची भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या शरणांशी मी निरोप घेतो. नमस्कार. शांती शांती शांती. ओम तत्सत. श्रीराम कृष्ण